हमरापूर विभागाच्या वतीने राजीव कृषी पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सभापती सदस्य नगरसेवक सत्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, कौसल्या पाटील, राजीव माजी अध्यक्ष निलिमा पाटील यांच्या उपस्थितीत कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, महिला आघाडीचे शर्मिला पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, गटनेते पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, पंचायत समिती सदस्य मेघा मच्छिंद्र पाटील, सदस्य अस्मिता पाटील, नगरपालिका नगरसेवक वसुधा पाटील, सुनीता जोशी, नीलकंठ मूर्तिकार, संघटना अध्यक्ष अभय म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने देखील यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नितीन मोकल, भाजप मंडळ अध्यक्ष विजय पाटील, स्वप्नील म्हात्रे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी चांगले यावेळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार, तसेच विभागामध्ये 4 ते 5 स्मार्ट स्कूलचे नियोजन, तसेच पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेला निधी उपलब्ध करून ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगितले। तसेच क्रीडा संकुल, पाण्यासाठीची सुविधा उपलब्ध करण्यात येईल। पद असो की नसो, समाजासाठी आपल्या भागासाठी विकासात्मक कामे करत राहणार असल्याचे प्रतिपादन वैकुंठ पाटील यांनी केले। माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी जनतेचे काम करत राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील आणि पंचायत समिती सभापती स्मिता पाटील तसेच सर्व उपस्थित सदस्य नगरसेवक यांना मार्गदर्शन करताना सांगितले। आमदार रविशेठ पाटील यांनी हमरापूर भागाने वैकुंठ पाटील आणि स्मिता पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले, हे आपले भाग्य आहे। तालुक्याचे चित्र आता बदलले आहे। आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती आपल्याकडे आहे, आता ग्रामपंचायतही आपल्याकडे आल्या पाहिजेत। सर्वांनी एकत्र येत आता काम केलं पाहिजे असे आवाहन केले। स्मिता पाटील यांनी सर्वांचे आभार मानून विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। खरं म्हणजे हमरापूर भागाला सन्मान दिला पाहिजे की इथल्या कुरबुरी सगळ्या मिटून या ठिकाणी वैकुंठ पाटील आणि स्मिता पाटलांना निवडून दिलं, हे खरं भाग्य आहे। आणि म्हणून ह्यासाठी तुमचा सत्कार करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आलो। या कार्यक्रमासाठी आपल्याला सांगितलं पाहिजे की हा कार्यक्रम खरा म्हणजे तालुक्यात दिव्य भव्य आपल्यावर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे। आपल्याला या ठिकाणी तालुक्यांतून या पंचायत समितीच्या फक्त 2 आणि जिल्हा परिषदेची 1 अशा 3 सीट फक्त गेलेल्या आहेत। त्या सुद्धा अनौपचारिकरित्या गेल्यात असं मी म्हणालो तर काही गैर ठरणार नाही। आणि म्हणून आता आपल्याला आपल्यावर जबाबदारी पडलेली आहे। ही जबाबदारी पूर्णपणे तालुक्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे। या तालुक्याच्या जबाबदारीवर आपण नेते झालात, नुसतं नेते म्हणून चालणार नाही। नेत्यापेक्षा आता काम करणं गरजेचं आहे। विरोधी पक्षाकडे काय राहिलेलं नाही। विरोधी पक्षाकडे काय राहिलं? विरोधी पक्षाकडं 2 पंचायत समितीने 1 जिल्हा परिषद जरी असली, प्रत्येक गावानी भरभरून मतं दिलेत। 8,500 मतांनी तुम्ही मला निवडून दिलात। मला तुमचा साथ अभिमान आहे की या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 15,000 मतदान तुम्ही दिलात। हे 15,000 मतदान कोणालाही नाहीये, परंतु मला तुम्ही दिलात। निश्चितपणे आज माझा सन्मान तुम्ही केला आहे। धैर्यशील दादा पाटील साहेब आणि रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पेण पंचायत समितीवर आणि रायगड जिल्हा परिषदेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आहे। परंतु आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे। या जबाबदारीच्याच माध्यमातून मला निश्चितपणे सांगायचं आहे की आपल्यासाठी 1 कोटी रुपयाचं स्टेडियमचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू आहे। नवनाथजी म्हात्रे साहेब, आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता, त्या पाईपलाईनचा सुद्धा प्रश्न मी सोडवला आहे। रावे मोराकोटा गावामध्ये पाणी पुरत नाही। स्मिताताई, आपल्याला माहित असेल, आपण ज्या वेळेला प्रचाराला गेलो त्यावेळेला लोकांनी सांगितलं की आम्हाला पाणी द्या, परंतु त्याची सुद्धा वर्क ऑर्डर काढून ते सुद्धा 35 लाखाचं काम
मी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. मी सांगायचं गोष्ट एवढीच आहे, मी म्हणजे मी नाहीये, आपण आहात. आपण दिलेले आशीर्वाद, आपण केलेला सत्कार आणि आपला असलेला पाठिंबा याच्या बळावरच मी पुढची शिखरं प्राधान्यित करीत आहे. मला माहित आहे की चॅलेंजेस खूप आहेत. खरं म्हटलं तर काय आता कृषी खात्यातनं काय करणार, पशुसंवर्धनात काय करणार, पण एक लक्षात ठेवा, मला खातं असलं नसलं मला काही फरक पडत नाही. पद असलं नसलं मला काही फरक पडत नाही. पदाने माणूस मोठा होत नाही, कामाने मोठा होतो. आणि मला माहित आहे की ज्या समाजाने मला पुढे केले त्या समाजासाठी अविरतपणे काम करत राहणार आणि त्या समाजासाठी झिजणार आणि समाजासाठी मांडणार. आणि म्हणूनच मी सांगतोय की तुमचा सगळ्यांचा जो काही आज सत्काराचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला दिलेलं प्रेम, हे प्रेम असंच राहू द्या. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून, तुमच्या सहकार्याने या भागाचा विकास, या तालुक्याचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास आपल्या लोकांच्या कपाळावर कसा लिहिला जाईल ह्याचं आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. नाहीतर अटल सेतूवरून मुंबईकर येतील आणि ते आपल्याला खातील, तसं नाही झालं पाहिजे. अटल सेतूवरून आता आपण मुंबईत गेलो पाहिजे आणि मुंबईमध्ये आपण आपला या ठिकाणी ठसा उमटवला पाहिजे. याच्याकरता आपण आपल्याला या JSWत गेलो तर तिथला साहेब काय बोलतोय, नाही आम्हाला अमुक अमुक क्वालिफिकेशन पाहिजे. तो क्वालिफिकेशन नाही, आता तो क्वालिफिकेशन तयार करण्याची जबाबदारी ही आपली या ठिकाणी आहे. आता राजकारण त्या गतीने जाणार आहे. आता वादाचा, भांडणाचा, ह्याच्यावर राजकारण करण्याचे दिवस या ठिकाणी संपलेले आहेत. प्रगतीची वाट आपण या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी धरायला पाहिजे. आणि या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलो, ताकदीनं एकत्रित आलो. जुन्या गोष्टी आपण या ठिकाणी विसरून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे जाऊयात. येणारी आपली पिढी विकास होणारच आहे मित्रांनो. रस्ते चकचकीत होणारच आहेत, जमिनींवर आपल्या कारखाने उभे राहणारच आहेत. पण त्यांच्या कारखान्यांमध्ये आपली असणारी वट, कारखान्यांवर असलेली आपली असणारी ताकद, आणि एखादा कारखाना असाही असला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्यापैकी एखादा त्या कारखान्याचा मालक असला पाहिजे. ही ताकद आपल्याला जर तयार करायची असेल तर भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या विकासामध्ये विकासाच्या विरोधात न जाता, पण विकासकाच्या गरज पडली तर विरोधात जाऊन आपल्या माणसाचा हक्क आपल्याला मिळवण्याकरता आपण या ठिकाणी लढलं पाहिजे. आपल्याला आपल्या अंगामध्ये असलेला लढवय्यापणा हा झाकता कामा नये. ते लढलंच पाहिजे. फक्त आता तू आणि मी लढण्यापेक्षा आपण दोघं एकत्रित येऊन लोकांकरता लढण्याचा हा सुवर्ण काळ या ठिकाणी आलेला आहे. आणि या सुवर्ण काळामध्ये जबाबदारी तुमच्या दोघांवरती जी समाजानं या ठिकाणी टाकलेली आहे, फार मोठ्या मताधिक्यानं टाकलेली आहे. एवढ्या मताधिक्यानं येणं हे काही सोपं काम नाहीये, पण खूप मोठ्या मताधिक्यानं तुमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. ही जबाबदारी निश्चितपणानं तुम्ही पार पाडाल असा या ठिकाणी विश्वास आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धैर्यशील दादा, आदरणीय धैर्यशील दादा पाटील, आदरणीय रविशेठ पाटील, आदरणीय आपल्या अध्यक्ष माजी अध्यक्ष निलिमाताई पाटील, नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील, सर्वांना मान देऊन मी ते माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्वप्रथम आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं आहे, सर्वांचे आभार मानते. आणि ह्याच्या पुढे तुमच्या सगळ्या कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हेच तुमचे खूप धन्यवाद आहे माझ्याशी. तेवढंच मान्य करते की ह्याच्या पुढे तुमची काही कामं असतील ती आम्ही पूर्णपणे पार पाडू. धन्यवाद. महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी किरण बांधनकर, पेन.